आज आपण बनवणार आहोत उन्हाळा विशेष कोशिंबीर। ही कोशिंबीर बनवायला अतिशय सोपी आहे आणि ही कोशिंबीर म्हटलं तर तुम्ही व्हेज किंवा नॉन व्हेज दोन्ही जेवणासोबत खाऊ शकता। त्या अगोदर तुमचं सगळ्यांचं टेस्टी बाईट्स मी नांदेडकर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। कोशिंबीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया। इथे मी 1 वाटी दही घेतलेलं आहे, कांदे घ्यायचे आहे, टोमॅटो आपल्याला लागणार आहे, पत्तागोबी लागणार आहे, काकडी आपल्याला घ्यायची आहे आणि हिरव्या मिरच्या लागणार आहेत। तडक्यासाठी मोहरी घ्यायची आहे, जिरं घ्यायचं आहे आणि तेल पण आपल्याला लागणार आहे। चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे। टोमॅटो, काकडी, कांदा आणि पत्तागोबी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि दह्याचं पण प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। मी ही कोशिंबीर 4 ते 5 लोकांसाठी बनवणार आहे, त्यामुळे सगळ्या भाज्या मी जास्त घेतलेल्या आहेत। चिरून घेतलेल्या भाज्या एका बाउलमध्ये काढून घ्यायच्या आहेत। उन्हाळ्यामध्ये आपण असं काहीतरी थंडगार आणि खमंग बनवतच असतो, तर ही रेसिपी तुम्ही या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करून बघू शकता। इथे मी दही पण फेटून घेणार आहे। हे मी घरी केलेलं दही आहे, त्यामुळे यामध्ये खूप गुठळ्या होत्या। अशा प्रकारे मी दही छान फेटून घेतलेलं। 1 वाटी दही मी इथे भाज्यांमध्ये घालून घेतलेलं आहे। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि याच भाज्यांमध्ये मी हिरवी मिरची पण बारीक चिरून घातलेली आहे। सगळं दही भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। ही कोशिंबीर म्हटलं तर तुम्ही नॉनव्हेज सोबत पण खाऊ शकता आणि साध्या जेवणासोबत पण ही कोशिंबीर खूप छान लागते आणि बिर्याणी सोबत तर खूप भारी लागते। वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि एका बाजूला मी तेल गरम करून घेतलेलं आहे। कोशिंबीरवर घालण्यासाठी तडका तयार करून घ्यायचा। तेलामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी छान तडतडून द्यायची। नंतर यामध्ये जिरं घालायचं आहे। थोडी कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची। जर तुम्हाला कढीपत्ता आवडत नसेल तर तुम्ही कढीपत्ता स्किप करू शकता आणि थोड्या हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या यामध्ये घालायच्या आहे। अगोदर पण मी भाज्यांमध्ये हिरव्या मिरच्या घातलेल्या आणि तडक्यामध्ये पण आपल्याला हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहे। आता हा तडका आपल्याला थोडा कोमट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा तडका कोशिंबीरवर घालून घ्यायचा। तयार केलेला तडका कोशिंबीरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। तर प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीने ही कोशिंबीर बनवली जाते, तर अशा प्रकारची ही महाराष्ट्रीयन कोशिंबीर आपली तयार झालेली आहे। तयार झाल्यानंतर ही कोशिंबीर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा जेवण करायचं असते तेव्हा थंडी थंडी कोशिंबीर ताटामध्ये वाढून घ्यायची। पोटाला गारवा आणि मनाला तृप्ती देणारी मस्त अशी खमंग कोशिंबीर आपली तयार झालेली आहे। या पद्धतीने कोशिंबीर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्याचबरोबर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण कराल। थँक्यू फॉर वॉचिंग।